हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल जसमधीच कोझी रेस्ट. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मीही अगदी मजेत. आणि आता गुढीपाडवा जो आहे तो अगदी जवळ आला आहे. गुढीपाडवा म्हणजे पुरी श्रीखंडाचा बेत. तर मी ते श्रीखंड आज बनवणार होती गुढीपाडव्यासाठी. तर म्हटलं चला तुमच्या सगळ्यांसोबत ही रेसिपी शेअर करूया. रेसिपी अगदी सोपी आहे, अगदी घरातल्या सामानांमध्ये बनतं, अगदी खूप इझी आहे. तर रेसिपी काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर श्रीखंडासाठी सर्वात प्रथम आपल्याला दह्यापासून चक्का बनवायचा आहे. त्यासाठी मी इथे दही घेतलं आहे. हे 1 लिटर दही आहे, पण मी हे सगळं नाही घेणार आहे. मी ह्या वाटीच्या साहाय्याने मोजून घेतलं आहे आणि हे मी 2 वाटी दही जे आहे ते घेणार आहे चक्का बनवायला. त्यातून साधारण पाणी वगैरे जाऊन 1 वाटी किंवा 1.5 वाटी चक्का जो आहे तो बनणार आहे. चक्का बनवण्यासाठी मी एक पातेलं घेतलं आहे. त्या पातेल्यावरती ती चाळणी ठेवणार आहे आणि त्या चाळणीवरती आता आपल्याला एक सुती कापड ठेवायचं आहे की जेणेकरून आपण जे सगळं काही पाणी आहे दह्याचं ते काढू शकू. आता ह्या वाटीने मी दही जे आहे ते मोजून घेणार आहे. मला जेवढे श्रीखंड बनवायचं आहे त्याच्यासाठी मी इथे 2 वाट्या ज्या आहे, ह्या 2 मोठ्या वाट्या ज्या आहे ते दही घेणार आहे मी. साखरेचं प्रमाण जे आहे ना ते आपल्याला आत्ता नाही समजत. चक्का जेव्हा बनेल त्याच्यानंतर आपल्याला साखरेचा अंदाज येईल की आपल्याला किती साखर वापरायची येते. आता हे 2 वाट्या दही जे आहे ते मी घेतलं या फडक्यामध्ये. आता आपल्याला मेन काम हे करायचं आहे की या दह्यामधलं सगळं पाणी जे आहे ते निघून गेलं पाहिजे. ह्या प्रोसेसला कमीत कमी 3 ते 4 तास तरी नक्कीच लागतात. तर आता हे मी 2 वाटी दही इथे घेतलं आहे. हे साधारण अर्धा किलो दही असेल, कारण की हे पूर्ण 1 लिटर दही होतं. तर हे साधारणपणे अर्धा लिटर दही तर असेलच असेल. तर हे तुम्ही बघू शकता, हे अशा प्रकारे झालं आहे. हे एक तर तुम्ही असं टांगू पण शकतात किंवा आपण जेव्हा पनीर बनवताना जेव्हा जे नासलेलं दूध असतं ते असं कापडात घेतो आणि मग त्याच्यावरती वजन ठेवतो, तर तसं पण करू शकतात. तर हे ना असं अगदी टाईट बांधून घ्यायची याची गाठ अशी एकदम टाईट त्याची गाठ जी आहे ना ती अशी बांधून घ्यायची आहे. यातलं शक्य होईल तेवढं पाणी जे आहे ना ते स्क्वीज आउट करून घ्या. भरपूर पाणी असतं दह्यामध्ये. तर आधी जेवढं काढता येईल तेवढं पाणी जे आहे ते काढून घ्या. त्यानंतर हे जे दही आहे ना मी चाळणीतच ठेवणार आहे. तुम्हाला जर कुठे बांधायला घरामध्ये जागा असेल तर तुम्ही ते बांधून पण ठेवू शकतात. आणि आता याच्यावरती मी वजन ठेवणार आहे. अशा प्रकारे हे वजन याच्यावरती ठेवून मी हे असंच ठेवणार आहे कमीत कमी 3-4 तास, की सो दॅट दह्यामधले सगळं पाणी जे आहे ते निघून जाईल आणि आपल्याला कोरडा असा चक्का जो आहे तो मिळेल. आणि जर तुम्ही उन्हाळ्यात जर श्रीखंड बनवत असाल आणि असं वाटत असेल की दही जर जास्त वेळ जर बाहेर ठेवलं तर ते आंबट होऊ शकतं, तर तुम्ही हे असं वजन ठेवून हे भांडं जे आहे हे फ्रीजमध्ये ठेवू शकतात. किंवा जर फ्रीजमध्ये जर ठेवणं जर शक्य होत नसेल, म्हणजे जर नसेल ठेवायचं, तर मग तुम्ही आपण जेव्हा चक्का बनवतो ना तर तेव्हाच त्याच्यामध्ये 1-2 चमचे साखर घाला. आता हा जो चक्का आहे याला कमीत कमी 3.5 तास झाले होते ठेवून, आणि मग मी आता ओपन करून बघितला तर चक्का छान तयार झालाय. यातलं सगळं पाणी जे होतं ते निघून गेले. तुम्ही बघू शकता अगदी मस्त झालाय चक्का. तर हा चक्का जो आहे तो मी ही जी चाळणी हिच्याने असा पूर्ण चाळून घेणार आहे. तुम्ही फक्त भांड्यामध्ये टाकून विस्करणे पण फिरवू शकतात, पण असं जर तुम्ही चाळून घेतला ना तर त्याचं टेक्स्चर जे आहे ना ते खूप स्मूथ होतं. तर आता हे सगळं तो चक्का जो बनलाय हे सगळं काढून घेते मी. एकदम छान बनलाय चक्का. खरं तर दह्यामध्ये थोडं जास्त पाणी होतं, कारण की बरेच मोठी वाटी 2 वाट्या दही होतं घेतलेला आणि त्यातला अगदी 1च वाटी चक्का बनला. आता हा जो चक्का आहे हा आपण याच्याने
असं म्हणजे किसून घेतल्यासारखं असं होतं. आपण जसं पुरण करतो तसं, जसं आपण पुरण चाळून घेतो त्याचप्रमाणे हा जो चक्का आहे हा पण चाळून घ्यायचा आपल्याला. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी हा चक्का जो आहे तो पूर्ण चाळून घेत आहे. आता हे सगळं मी काढून घेते. आता ह्या चक्क्यामध्ये मी अजून एक वेगळी गोष्ट घालणार आहे, ते म्हणजे दुधावरची जी साय असते ना, आपल्या घरची जी मलाई असते ती पण याच्यामध्ये घालायची आहे. त्याच्याने ना खूप छान असं वेगळी टेस्ट येते. खूप असं मलाईदार श्रीखंड जे आहे ते आपलं तयार होतं. तर ही जी साय आहे ही पण मी या चाळणीनेच चाळून घेणार आहे, म्हणजे तिचं टेक्स्चर जे आहे ते पण स्मूथ होईल आणि श्रीखंडासोबत छान मिक्स पण होईल. साय पण जे आहे चाळून टाकायची याच्यामध्ये. ही साधारण 2 मोठे चमचे साय घेतली मी. फ्रेश मलाई घ्यायची आहे. आता हे चाळणीचं काम झालंय. मी इथे 1 वाटी चक्का होता त्याला अर्धी वाटी साखर घेणार आहे, कारण की मलाई घातल्यामुळे चक्क्याचा थोडासा आंबटपणा कमी झाला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर ॲड करू शकता. हे 2-3 मिनिटं तरी असं कंटिन्यू फेटायचं आहे. ती साखर जी आहे ती छान या चक्क्यामध्ये मोडली गेली पाहिजे. आता याला आपण केशर घालणार आहोत. आता हे जे केशरचं दूध जे आहे ते आपण बनवून ठेवलेलं होतं मगाशी मी केशरच्या काड्या घातलेलं, हे याच्यामध्ये ऍड करायचं आपल्याला. केशरचा किती छान कलर आलाय बघा. वेलची पावडर घालणार आहे, अगदी किंचितशी घालणार आहे, की जेणेकरून केशरची जी टेस्ट आहे ती गेली नाही पाहिजे. थोडीशीच घालायची वेलची पावडर. आणि त्यानंतर हे सगळे जे मिश्रण आहे ना ते 2-3 मिनिटं छान असं विस्कच्या मदतीने छान फेटून घ्यायचं आहे. हे बघू शकता अगदी किती पटकन याला असं स्मूथ टेक्स्चर जे आहे ते यायला लागले आहे आणि केशरचा असा हलकासा छान असा पिवळसर कलरही याला आलाय. दोन 3 मिनिटं आता छान फेटलंय आणि ह्या मिश्रणाला ना छान असा शाईन आली आहे. कॅमेऱ्यात काय माहिती दिसत असेल की नाही, बट याला एक शाईन आली आहे बरोबर श्रीखंडाला असते तशी. आता हे जे मिक्सचर आहे आपलं तयार आहे आणि बस आता हे आपल्याला सर्विंग बोल मध्ये काढून घ्यायचंय. आणि हे तुम्हाला मी हे आपल्या आवडीच्या ड्रायफ्रुट्सने जे आहे श्रीखंडाचे गार्निश करायचं आहे. मी इथे पिस्त्याची आणि चारोळी घेतली आहे. पिस्ता पण घालू शकता फक्त तुम्ही, चारोळी टोटली ऑप्शनल आहे. मला प्रत्येक जे काही स्वीट बनवतो आपण जसं बासुंदी, खीर, श्रीखंड त्याच्यामध्ये चारोळीची चव जी ती फार आवडते, म्हणून मी याच्यामध्ये चारोळी पण घातली आहे. तर तुम्ही बघितलंच की किती सोप्या पद्धतीने जे आपलं श्रीखंड आहे ते तयार झालं आहे. फक्त चक्का बनवायला थोडा वेळ द्यावा लागतो, त्यात काही जास्त मेहनत नाहीये, फक्त वेळच द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर श्रीखंड जे आहे ते अगदी झटपट जे आहे ते तयार होतं आणि खूप छान असं घरी श्रीखंड तयार होतं. खरं तर याच्या मागे ना एक स्टोरी मला तुम्हाला सांगावीशी वाटते. नाशिकला ना आमच्या घरी श्रीखंड म्हणजे अगदी 12ही महिने श्रीखंड असायचा. आम्रखंडाचा सीझन असेल तर आम्रखंड असायचा आणि लग्न करून मी जेव्हा दिल्लीला गेली, गुरगावला गेली, तर तिथे श्रीखंड कुठेच नाही मिळायचा. नाशिकला तर अगदी सहज हलवाईकडे श्रीखंड मिळायचं, त्याच्यामुळे आम्ही कधीच नव्हतं बनवलेलं आणि 10 वर्षापूर्वी तर इतकं ऑनलाईन वगैरे पण काही सामान मिळायचं नाही. तर तेव्हा मी श्रीखंडाची रेसिपी जी आहे ती शिकली आणि मग तेव्हापासून मी घरी बनवायला लागली. आणि आता आम्हाला घरचं श्रीखंड इतकं आवडतं की आता आम्ही शक्यतो बाहेरचं आणायचं टाळतो. अगदीच काही गरज पडलीच, वेळेवरती पाहुणे वगैरे आले तर बाहेरचं श्रीखंड आणतो. तर तुम्ही पण ही जी रेसिपी आहे ती या गुढीपाडव्याला नक्कीच बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल, मला खात्री आहे याची. आणि तुम्हाला ही रेसिपी जी आहे, आजचा व्हिडिओ जो आहे तो कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि तुम्हा सगळ्यांना परत एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.